विचारलं कुठून आलाय, त्याने सांगितलं अमेरिकेतून आलो आहे. म्हणजे अमेरिकेतून आलो आहे, कनेडियाला? हो म्हणजे आलो आहे. आणि त्याचं कारण अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुका याच्याबद्दल लोकांना भयंकर औत्सुक्य आहे. आणि म्हणून न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे, त्यांनी आम्हाला इथं पाठवलं. चांगली गोष्ट आहे. आज बारामतीची सभा, बारामतीची निवडणूक, याला अमेरिकेला सुद्धा चिंता आहे. इतकं महत्त्व तुम्हा लोकांच्या निर्णयावर भारताच्या बाहेरच्या लोकांच्यामध्ये सुद्धा आहे. आणि आत्ताच आपण ही भाषणं दोन ऐकली. रोहितचं भाषण ऐकलं, त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं, आणि तिसरं भाषण आपण मतदारसंघातल्या उमेदवाराचं ऐकलं. या तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार पुढे ठेवला. हा देश कसा चालवायचा, कुणी चालवायचा, प्रश्न कोणते आहेत, आणि ते सोडवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फावलं टाकतील याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला स्वतःला आनंद आहे की या तिन्ही भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तिन्ही वक्त्यांनी या ठिकाणी मांडली. यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की कोणी काही म्हणो, मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो, आणखीन कोणाच्या हातात सत्ता असो, जोपर्यंत आपण सगळेजण एक आहोत तोपर्यंत बारामतीकर कमीपणा का वाटून घ्यायचा.